नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ज्ञानगंगा या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी केवळ समाज बदलला नाही तर लोकांच्या विचारसरणीलाही नवीन दिशा दिली. ते म्हणजे संत बसवेश्वर. होय, संत बसवेश्वर, ज्यांना आपण बसवण्ण म्हणूनही ओळखतो. ते फक्त एक संत नव्हते, ते एक महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ, कवी आणि खऱ्या अर्थाने मानवतेचे पुजारी होते. मित्रांनो, आज आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म, त्यांचे विचार, त्यांची क्रांती आणि त्यांचा अमूल्य वारसा. पण ही फक्त कथा नाही, ही आहे एका विचार क्रांतीची सुरुवात. संत बसवेश्वरांचा जन्म इसवी सन 1105च्या सुमारास कर्नाटकातील बागेवाडी या गावात झाला. त्यांचे वडील मदिराज आणि आई मदलांबिका. घराणं धार्मिक होतं, पण बसवेश्वर वेगळे होते. लहानपणापासूनच त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. का जातीभेद आहे? का काही लोकांना देवापासून दूर ठेवलं जातं? मित्रांनो, त्या काळात समाजाची परिस्थिती खूप कठीण होती. उच्च-नीच भेद, जातीव्यवस्था आणि अंधश्रद्धा, सगळीकडे अन्याय आणि भेदभाव. आणि ह्याच गोष्टी बसवेश्वरांना अजिबात मान्य नव्हत्या. ते लहान वयातच अन्यायाविरुद्ध उभे राहू लागले. एक दिवस असा आला ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली, जेव्हा त्यांच्या कुटुंबाने त्यांना पारंपरिक उपनयन संस्कार करायला सांगितले. पण बसवेश्वरांनी हा संस्कार नाकारला, कारण त्यांना वाटत होतं की धर्म सर्वांसाठी समान असावा. आणि मित्रांनो, हा निर्णय त्या काळात खूप मोठा होता, कारण याचा अर्थ होता समाजाच्या विरोधात जाणं. आणि शेवटी बसवेश्वरांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. हो, एक तरुण मुलगा सत्याच्या शोधासाठी आपलं घर, कुटुंब सगळं मागे सोडतो. आणि ते पोहोचतात कुदल संगम येथे. कुदल संगम हे ठिकाण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं. इथे त्यांनी ध्यान, अध्ययन आणि आत्मचिंतन सुरू केलं. तेथे त्यांनी केवळ धर्म शिकलो नाही, तर जीवन समजून घेतलं. मानवता, समानता आणि श्रम यांचं महत्त्व ओळखलं. आणि इथेच जन्म झाला एका महान विचाराचा, कायाकवे कैलास. म्हणजे काम म्हणजेच पूजा. कोणतंही काम लहान नाही, प्रत्येक काम पवित्र आहे. मित्रांनो, आजच्या काळातही हा विचार खूप महत्वाचा आहे. आपण कामाला मान दिला तरच समाज बदलू शकतो. आणि ह्याच विचारांमुळे बसवेश्वर पुढे एक मोठी क्रांती घडवणार होते. पण ती क्रांती काय होती? त्यांनी समाजात नेमकं काय बदल घडवला, हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. आणि ह्याच विचारांमुळे बसवेश्वर पुढे एक मोठी क्रांती घडवणार होते. कुदल संगम येथे शिक्षण आणि आत्मचिंतन पूर्ण केल्यानंतर बसवेश्वर पुढे कल्याण नगरीत आले. तेव्हा कल्याण हे एक मोठं राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होतं. आणि तिथेच त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. बसवेश्वरांना राजदरबारात काम करण्याची संधी मिळाली. हो, ते कल्याणच्या राजाच्या दरबारात खजिनदार म्हणून काम करू लागले. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्तेमुळे ते लवकरच राजाचे विश्वासू मंत्री बनले. पण मित्रांनो, बसवेश्वरांसाठी पद आणि सत्ता हे महत्त्वाचं नव्हतं. त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं समाजातील अन्याय दूर करणं. आणि इथेच सुरू झाली एक मोठी सामाजिक क्रांती. बसवेश्वरांनी लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. ते सर्वांना सांगायचे की देव सर्वांसाठी समान आहे. कोणताही जातीभेद, कोणताही उच्च-नीच भेद मान्य नाही. आणि ह्याच विचारातून जन्म झाला एका अनोख्या संस्थेचा, अनुभव मंटप. अनुभव मंटप म्हणजे एक अशी जागा जिथे प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार होता. इथे कोणताही भेदभाव नव्हता. स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत सर्वजण समान होते. मित्रांनो, त्या काळात ही कल्पना खूप मोठी होती. आज आपण ज्या लोकशाहीची चर्चा करतो त्याची सुरुवात इथेच दिसते. अनुभव मंटपमध्ये अनेक संत आणि विचारवंत एकत्र आले. ते आपल्या अनुभवांवर आधारित विचार मांडायचे. आणि याच ठिकाणी वचन या साहित्य प्रकाराचा जन्म झाला. बसवेश्वरांनी त्यांच्या वचनांमधून समाजाला खूप मोठा संदेश दिला. ते म्हणायचे, देव मंदिरात नाही, तो आपल्या कर्मात आहे. मित्रांनो, हा विचार खूप क्रांतिकारी होता, कारण त्या काळात लोक फक्त मंदिर आणि पूजा यावर विश्वास ठेवत होते. पण बसवेश्वरांनी सांगितलं की खरा धर्म म्हणजे मानवतेची सेवा. त्यांनी स्त्रियांनाही समान अधिकार दिले. त्यांना शिक्षण आणि विचार मांडण्याची संधी दिली. आणि ह्यामुळे
समाजातील अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. पण जिथे बदल होतो तिथे विरोधही होतो. हो, बसवेश्वरांच्या या विचारांना समाजातील काही लोकांनी विरोध केला. एक प्रसंग खूप प्रसिद्ध आहे. एका उच्च जातीच्या मुलीचं खालच्या जातीच्या मुलासोबत लग्न लावण्यात आलं. हा विवाह बसवेश्वरांच्या विचारांचा प्रत्यक्ष उदाहरण होता. पण समाजातील काही लोकांना हे अजिबात मान्य नव्हतं. आणि ह्यामुळे कल्याणमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला. बसवेश्वरांवर आरोप झाले, त्यांना विरोध झाला, पण त्यांनी कधीही आपले विचार सोडले नाहीत. कारण त्यांना माहीत होतं की सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो. मित्रांनो, बसवेश्वरांचा हा संघर्ष आपल्याला खूप मोठी शिकवण देतो. पुढे या संघर्षाचा शेवट कसा झाला आणि बसवेश्वरांच्या आयुष्यात काय घडलं पुढे, हे आपण पाहणार आहोत अंतिम भागात. पुढे या संघर्षाचा शेवट कसा झाला आणि बसवेश्वरांच्या आयुष्यात काय घडलं पुढे. कल्याणमध्ये सुरू झालेला हा संघर्ष हळूहळू अधिक तीव्र होत गेला. समाजातील काही लोकांनी बसवेश्वरांच्या विचारांना पूर्णपणे विरोध केला. त्या एका आंतरजातीय विवाहामुळे समाजात मोठा तणाव निर्माण झाला. लोकांच्या मनात राग आणि असंतोष वाढू लागला. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली की काही निरपराध लोकांनाही शिक्षा भोगावी लागली. आणि ह्यामुळे बसवेश्वर खूप दुःखी झाले. कारण त्यांचा उद्देश कधीही संघर्ष निर्माण करणे नव्हता. त्यांना हवं होतं एक समानतेवर आधारित शांत आणि सुंदर समाज. पण जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठतो तेव्हा विरोध होणं स्वाभाविक असतं. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की बसवेश्वरांना कल्याण नगरी सोडावी लागली. हो, जिथे त्यांनी इतकी मोठी क्रांती घडवली तेच ठिकाण त्यांना सोडून जावं लागलं. आणि ते पुन्हा परतले कुदल संगम येथे. कुदल संगम, जिथून त्यांच्या विचारांचा प्रवास सुरू झाला होता. आणि तिथेच त्यांच्या जीवनाचा शेवट झाला. पण मित्रांनो, महान व्यक्ती कधीच संपत नाहीत. त्यांचं शरीर नाहीसं होतं, पण त्यांचे विचार सदैव जिवंत राहतात. संत बसवेश्वरांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे. समानता, सत्य, श्रम आणि मानवता. त्यांनी शिकवलं की कोणताही माणूस मोठा किंवा लहान नसतो. प्रत्येक व्यक्ती समान आहे. त्यांनी सांगितलं की देव मंदिरात नाही, तो आपल्या कामात आहे, आपल्या प्रामाणिकपणात आहे. मित्रांनो, जर आपण त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात आणलं तर समाज नक्कीच बदलू शकतो. आजही त्यांच्या वचनांमधून आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि आपल्याला योग्य दिशा दाखवली जाते. संत बसवेश्वर हे फक्त एक नाव नाही, ते एक विचार आहे, एक प्रेरणा आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा प्रवास आमच्यासोबत पूर्ण केला. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि पुढे जात रहा.